नमस्कार. जेव्हा आपण फिजिकल होणं हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त शरीर येतं. पण मित्रांनो, नात्यामध्ये शारीरिक ओढ असणं हे नैसर्गिक आहे की फक्त एक गरज? अनेक लोक म्हणतात प्रेम महत्त्वाचं, शरीर नाही. पण सायकोलॉजी म्हणते जिथं शरीर आणि मन एकत्र येतात तिथंच तर नातं पूर्ण होतं ना. आज मनशक्ती नेटवर्कवर आपण या विषयावरचा पडदा बाजूला सारूयात की नात्यामध्ये फिजिकल जवळीक नक्की काय मॅटर करते. आता तसं पाहिलं तर माणूस हा स्पर्शवेडा प्राणी आहे. सायकोलॉजीनुसार जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या जवळ येतात किंवा स्पर्श करतात तेव्हा मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन रिलीज होतं, ज्याला आपण लव्ह हार्मोन म्हणतो. शारीरिक जवळीक केवळ शरीर सुखासाठी नसते, तर ती एकमेकांवरचा विश्वास वाढवते. स्पर्श ही संवादाची अशी भाषा आहे जिथं शब्दांची गरज नाही पडत. एका रिसर्चनुसार जोडीदाराला फक्त मिठी मारल्याने सुद्धा शरीरातील स्ट्रेस लेवल म्हणजे नोटीस करता येईल इथपर्यंत ती स्ट्रेस लेवल कमी होते. जर नात्यामध्ये फक्त इमोशन्स असतील आणि ओढ नसेल तर ते नातं हळूहळू मैत्रीकडे झुकतं. रोमॅन्टिक नात्यामध्ये फिजिकल केमिस्ट्री असणं हे त्या नात्याला जिवंत ठेवतं. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की फिजिकल मॅटर करतं याचा अर्थ असा नाही की ते जबरदस्तीने असावं. 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक तर महत्त्वाचं आहे ते कन्सेप्ट म्हणजे संमती. शारीरिक जवळीक ही दोन्ही बाजूंच्या इच्छेने झाली पाहिजे. तिथे धाक किंवा दबाव किंवा कोणत्याही प्रकारचा इन्फ्लुएन्स नसावा. 2 म्हणजे वेळ. प्रत्येक नात्याचा एक वेग असतो. कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा ट्रेंड म्हणून घाई करू नका. जेव्हा तुम्हाला मनातून एकदम सेफ वाटेल ना, सुरक्षित वाटेल ना, तेव्हाच ती जवळीक अर्थपूर्ण ठरते. आणि 3रं म्हणजे फक्त शरीर पुरेसं नाही. एखाद्या नात्यामध्ये फक्त फिजिकल जवळीक असेल आणि भावनिक गुंतवणूक शून्य असेल तर ते नातं जास्त काळ टिकूच शकत नाही. शरीर हे मनाचा प्रवेशद्वार असलं पाहिजे, आणता नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर नात्यात फिजिकल होणं महत्त्वाचं आहे, कारण ते 2 जीवांना जोडणारा पूल आहे. पण तो पूल विश्वासाच्या आणि आदराच्या खांबावर उभा असायला हवा. आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आहे ना आपण आदर केला पाहिजे. नात्यातलं हे नैसर्गिक सौंदर्य त्यावेळेसच जपू शकतो. व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या मते नात्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, कमेंटमध्ये नक्की सांगा. आनंदी राहा, नाते जपा.